स्टेशन। ओके, अभी एक बार देखिए कि ये जो मल्टीमीटर है, ये मल्टीमीटर का यहाँ पे डायग्राम है, ठीक है। तो इस डायग्राम में आप देख सकते हो यहाँ पे 2 व्हील्स है, ठीक है। ये ऐसा नॉब है, ये नॉब के ऐसे डिफरेंट पैरामीटर्स को ये नॉब के साथ आपने ये किया, उसको नॉब को जो पैरामीटर के सामने लेके आए तो वो पैरामीटर आपको ये डिस्प्ले स्क्रीन पे दिखाई देगा। तो यहाँ पे कौन कौन से पैरामीटर्स आपने को दिखाई देते हैं? फर्स्ट वन इज द वोल्टेज, ओके, और दूसरा भी वोल्टेज है, लेकिन ये दो वोल्टेज में डिफरेंस है। एक होता है अल्टरनेटिंग करंट का वोल्टेज और एक होता है डायरेक्ट करंट का वोल्टेज। तीसरा पैरामीटर है इट इज इन द मिली वोल्ट्स। ये जो करंट है तीसरा पैरामीटर, ये जो पैरामीटर है तीसरा, ये मिली वोल्ट्स का पैरामीटर है और उसका लिमिट है 300 मिली वोल्ट्स तक। और कौन सा करंट? डीसी करंट के लिए। चौथा पैरामीटर है यहाँ पे रेजिस्टेंस। इस पैरामीटर्स को आपने सिलेक्ट किया तो आपको डिस्प्ले के ऊपर कितना रेजिस्टेंस है सर्किट का वो दिखाई देगा। ये देन दिस इज द फिफ्थ पैरामीटर। ये फिफ्थ पैरामीटर आपको यहाँ पे दिखाई देगा कि इसके ऊपर थोड़ा सा आपने लाया तो जब भी आपका सर्किट कंटिन्यूटी में रहेगा तो यहाँ पे आपको बीप साउंड दिखाई, आवाज सुनाई देगा, ठीक है। सो दिस फिफ्थ पैरामीटर इज फॉर द कंटिन्यूटी ऑफ द सर्किट। Then this sixth parameter is for the alternating current in the circuit. सर्किट में जो अल्टरनेटिंग करंट है, ठीक है, एसी सर्किट का, वो मेजर करने के लिए ये पैरामीटर है। देन दिस नेक्स्ट पैरामीटर इज फॉर द डायरेक्ट करंट इन द सर्किट। ये डीसी सर्किट के लिए यूज किया जाता है। अभी जब भी आप नॉब के ऊपर ये पैरामीटर सिलेक्ट करोगे तो इसी हिसाब से आपको यहाँ पे जो 4 पॉइंट्स है उधर कनेक्शन भी आपको प्रॉपरली करना आना चाहिए। तो यहाँ पर देखिए, तो इसमें आपको दिखाई देगा, अब इसके मैंने ये इसको एनलार्ज किया थोड़ा सा। तो यहाँ पर देखिए कि यहाँ पे जो राइट हैंड साइड के कॉर्नर में जो पहला कनेक्शन है तो उसमें अगर आपको एक वायर फिक्स करोगे, ठीक है, तो वो वायर इसमें अगर आपने फिक्स किया और दूसरा जो वायर है आप उसको आपको कॉमन में फिक्स करना है, ठीक है। तो ये जो इसके नीचे का जो टर्मिनल है दिस इज द कॉमन टर्मिनल, ओके। तो सपोज आपने ऊपर के इसमें एक वायर प्लेस किया, नीचे के इसमें एक वायर प्लेस किया, अगर आप तो ये कॉन्फ़िगरेशन से आप वोल्टेज, ओके, देन रेजिस्टेंस, ओके, ये पैरामीटर्स आप चेक कर सकते हो, ठीक है। अगर आपको करंट चेक करना है तो आपको ये यहाँ से वो वायर निकल के इसमें आपको फिक्स करना पड़ेगा। तो इस हिसाब से आप सर्किट में करंट मेजर कर सकते हो। अगर आपको करंट इन मिली एम्पियर्स में कनेक्ट करना है तो ऊपर का कनेक्शन निकाल के आपको इस जो नीचे का ये है इसमें आपको कनेक्ट करना पड़ेगा। तो इस हिसाब से आप अलग अलग कनेक्शंस करके ये मल्टीमीटर का यूज कर सकते हो। तो मल्टीमीटर का मैं आपको सिंपल एक मेरे पास मल्टीमीटर है, इसका मैं आपको डायग्राम दिखाता हूँ। हेलो सभी, हाँ, सभी स्टूडेंट्स यहाँ पे ध्यान दीजिए, ठीक है। तो आई विल स्टॉप द शेयर स्क्रीन नाउ और अभी मैं क्या करता हूँ, मेरा वीडियो स्टार्ट करता हूँ। तो सभी को मेरा वीडियो अभी दिखाई दे पा रहा है? हेलो, कैन एवरीबॉडी सी माय? तो ये देखिए, ये है अपना मल्टीमीटर, ठीक है, ओके। तो आई विल मुझको मैं थोड़ा सा क्या करता हूँ, आई विल हाँ, ये देखिए, ये है मेरा मल्टीमीटर, ओके। ये मल्टीमीटर में आप देखिए, ये मल्टीमीटर में ऐसा नॉब है,
ओके, ये ऐसा नॉब है। ये नॉब को मैं अगर अलग अलग पोजीशन पे फिक्स करके मैं अलग अलग पैरामीटर चेक करता हूँ, ठीक है। तो इसमें आप देखिए कि दिस मल्टीमीटर इज ऑफ दिस मिको कंपनी, ठीक है। तो यहाँ पर देखिए कि ये जो पैरामीटर्स है, दिस इज द करंट, ठीक है। ए बोले तो ये करंट मेजर करने के लिए, देन दिस इज फॉर रेजिस्टेंस, दिस इज फॉर द वोल्टेज। ये वोल्टेज, दो वोल्टेज है, एक होता है अपना डायरेक्ट करंट का वोल्टेज और डीसी सर्किट का वोल्टेज, और एक होता है अल्टरनेटिंग सर्किट का वोल्टेज। यहाँ पर देखिए, ओके सर एवढं काही खास दिसत नाही. आता दिसतंय का? हॅलो, तर आता दिसतंय? मार्किंगच दिसत नाही सर त्यावर. मार्किंग दिसत नाही का? बरं ठीक आहे, आपण याच्यामध्ये नाही. ज्यावेळेस फिजिकली असेल आपलं लेक्चर चालू, त्यावेळेस तुम्ही डिटेलमध्ये बघा, मी आता वरच्या वर सांगतो. आता याच्यामध्ये कनेक्शन कसे करायचे, आता सपोज इकडे बघा, हे मी नॉब सिलेक्ट करून, तर मला काय करणार इथं डिस्प्लेवर समजणार की कोणता कोणता पॅरामीटर आपल्याला मिळत आहे. दुसरी गोष्ट, इथले जे कनेक्शन्स आहेत, हे अशा वायर्स आपण यूज करतो. हे बघा, यातला एक असती, दिस वन इज द रेड वायर, आणि एक असती ब्लॅक वायर. तर जी रेड वायर आहे, ती रेड वायर आपल्याला कुठे यूज करायची आहे, तर आता इथं बघा, इथं व्होल्टेज, करंट मिली एम्पियर्स मधला आणि रेजिस्टन्स हे मेजर करायला मी हे रेड वायर ह्याच्यामध्ये फिक्स केली, इथं रेड वायर. आणि ही जी ब्लॅक वायर आहे दुसरी, कुठे गेली ब्लॅक वायर, हा, ही जी ब्लॅक वायर मी कॉमनलाच फिक्स करला, अशी कॉमन मध्ये ही ब्लॅक वायर फिक्स केली. आता याच्यामधनं काय होईल, या असे मला दोन टर्मिनल्स मिळाले, हे बघा असे दोन पॉइंट्स मिळाले. आता हे दोन पॉइंट्स मी काय करणार, सर्किटला कनेक्ट करणार. सर्किटमध्ये जिथं कंडक्टर आहे त्या कंडक्टर सोबत मी ते कनेक्ट करणार, आणि ती व्हॅल्यू काय असेल, व्होल्टेज, करंट, ती मला या डिस्प्लेवर दिसणार. आता आपलं जे सिम्युलेशन जे होत आहे, त्या सिम्युलेशन मध्ये मी तुम्हाला कनेक्शन कसे करायचे ते दाखवलंच, ठीक आहे. त्यानंतर ना, आय विल नाव ऑन माय स्क्रीन नाव, शेअर स्क्रीन, ओके. तर अशा पद्धतीनं हा जो मल्टीमीटर आहे, हा मल्टीमीटर वी आर युजिंग, ओके. देन नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग इज, जे आपले दुसऱ्या प्रॅक्टिकल्स मधले जे मेजरमेंट होते, म्हणजे सपोज इन द लास्ट प्रॅक्टिकल वी हॅव सीन हाऊ टू दिस मेजर दिस series current, series voltage, okay. Now in also we have seen the use of this or we can say the verification of the Ohm's law. Ohm's law कसा आपण त्याच्यामधले जे तीन पॅरामीटर रहते जो Ohm's law के, that is current, resistance and volts, ठीक है। ये तीन पैरामीटर्स में क्या रिलेशनशिप था वो हमने Ohm's law में देखा था। अभी ये जो डायग्राम है, ठीक है, नाउ यू कैन, एवरीबडी कैन सी दिस डायग्राम। मैंने यहाँ पे जो दिखाया है डायग्राम, सभी को दिखाई दे रहा है? एनीबडी कैन गिव मी द आंसर? डायग्राम दिसते का सर्वांना? हो सर. ओके. हो सर. आता ही डायग्राम बघा. आता ह्या डायग्राम मध्ये एक मल्टीमीटरचा यूज दाखवलेला आहे फॉर मेजरमेंट ऑफ व्होल्टेज, ठीक आहे। तर ही एक आपलं नॉर्मल सर्किट आहे। या सर्किट मध्ये वी आर हॅव्हिंग द बॅटरी, द पॉझिटिव्ह एंड ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू द लोड and negative terminal of the battery is connected to the ground. In the positive end, where the load is connected, we can see there is a fuse, there is a switch, and there is a lamp. This lamp is nothing but the load. The one end of the lamp is connected to the switch, and other end of lamp is connected to the ground. Okay. Now the one end of switch is connected to this lamp, other end of switch is connected to the fuse. दो मुझे कोई बताएगा कि ये स्विच का पर्पस यहाँ पे क्या है, व्हाई दिस स्विच इज यूज्ड हियर? कोई भी आंसर दे सकता है मुझे?
हॅलो हॅलो, कशामुळे दिले सर? हे स्विच सर्किट मध्ये स्विचचं पर्पज काय असतं? हॅलो, चालू बंद करणे. येस राईट, ऑन ऑफ सर. yes, on and off to make and break the circuit. Now you can see here the switch is in the closed position. Okay, so there will be the current flow in the circuit. Okay, then my next question is, what is the purpose of fuse? मैंने क्लास में पढ़ाया था आपको, ये फ्यूज का पर्पस क्या होता है? कोई भी बता सकता है आंसर मुझे? जल्दी बताओ, अपने पास टाइम कम है. सर ते सप्लाय मध्ये कमी जास्त होणे म्हणून फ्यूज असतो. ओके, फ्यूज इज नथिंग बट द प्रोटेक्टिंग डिवाइस. अगर आपने लाइन में अगर करंट इंक्रीज हो गया, तो करंट इंक्रीज होने की वजह से अपने को लैंप डैमेज होने का पॉसिबिलिटी होता है. तो जो लैंप के लिए जितना करंट चाहिए उतना ही फ्यूज में से पास होगा. अगर ज्यादा करंट पास होगा तो ये फ्यूज ओपन हो जाएगा, सर्किट में से करंट पास नहीं होगा. ठीक है, अभी नेक्स्ट देखिए, ये अपने को वोल्टेज चेक करना है. सो वी हैव टू चेक दिस वोल्टेज. तो नाउ इन दिस वोल्टेज वी आर चेकिंग. तो यहाँ पर जो मल्टीमीटर है, मल्टीमीटर का कनेक्शन आप देखिए. तो जो वोल्टेज का जो वायर है, तो वायर मैंने क्या किया, ये बल्ब के अक्रॉस ऐसा मैंने कनेक्शन किया है. तो आप में से कोई मुझे बता सकता है कि ये कनेक्शन अपना सीरीज कनेक्शन है या पैरेलल कनेक्शन है? हेलो, जल्दी बताओ, टाइम कम है अपने पास. सर प्रश्न रिपीट करा सर. हाँ, तो ये देखिए, ये मल्टीमीटर है. ये मल्टीमीटर हमने ये सर्किट में यूज करते हैं वोल्टेज चेक करने के लिए. ठीक है, अभी ये मल्टीमीटर के दो टर्मिनल हमने लैंप के अक्रॉस लगाया है फॉर चेकिंग द वोल्टेज. तो ये कनेक्शन अपना सीरीज कनेक्शन है या पैरेलल कनेक्शन है? पैरेलल सर. यस राइट, इट इज अ पैरेलल कनेक्शन. जब भी कौन से सर्किट में आपने को वोल्टेज चेक करना है, तो मल्टीमीटर उसके पैरेलल में कनेक्ट करना होगा, तो आपको वोल्टेज मिलेगा. और आपने अगर उसको सीरीज में कनेक्ट किया, तो आपको उसमें से करंट कितना पास होता है वो आपको मिल जाएगा. ठीक है, और यहाँ पर देखिए कि हमने ये कनेक्शन कैसे किया है, और इस हिसाब से आपने को वोल्टेज यहाँ पे मिल जाएगा. तो यहाँ पे आपको वोल्टेज मिलता है 12.6 वोल्ट डीसी. क्यों मिलता है? क्योंकि यहाँ पर जो बैटरी है, वो बैटरी अपना ऑटोमोबाइल का बैटरी है. ऑटोमोबाइल के बैटरी में जो बैटरी का जो आउटपुट वोल्टेज होता है दैट इज 12.6 वोल्ट्स. ठीक है, और उसमें यहाँ पे 6 सेल्स होते हैं, और हर एक सेल का जो आउटपुट होता है दैट इज 2.1 वोल्ट. सो 2.1 वोल्ट मल्टीप्लाइड बाय 6 विल गिव यू 12.6 वोल्ट डीसी आउटपुट. और ये जो बल्ब है, इसमें अगर हमने क्या किया है, ये सिस्टम में हमने एक ही बल्ब यूज किया. अगर हमने इसमें 2 बल्ब यूज किए होते ये सर्किट में, तो यहाँ पर ये जो बल्ब है ना, तो इसका वोल्टेज अपना इससे कम हो जाएगा. क्यों हो जाएगा? क्योंकि जो सर्किट है, सर्किट में अगर हमने लोड बढ़ाया, सीरीज सर्किट में आपने लोड बढ़ाया, तो वहां पे वोल्टेज का डिवाइडेशन हो जाएगा. Voltage across each load will not remain the same. The voltage will get divided into different loads as per the resistance of that load. ठीक है, तो ये है अपना इम्पोर्टेंट कंसेप्ट आज का. ठीक है, तो मैं ये स्क्रीन स्टॉप करता हूँ अभी. नाउ आई विल ओपन द दिस अपना सॉफ्टवेयर का स्क्रीन में अभी ओपन करता हूँ. ठीक है, हाँ, अभी ये सॉफ्टवेयर का स्क्रीन सभी को दिखाई दे रहा है? हो सर. यस, हाँ. नाउ सी हियर कि ये जो सिस्टम है, ये सिस्टम देखिए, तो इसमें मैंने ये एक सिंपल सर्किट है. ये सिंपल सर्किट में मैंने वोल्टेज सोर्स लिया है, ये यहाँ पे स्विच लिया है, यहाँ पे एलईडी बल्ब्स लिया है. ठीक है, और इसमें मैं क्या कर रहा हूँ, अलग अलग मल्टीमीटर्स और वोल्ट मीटर्स इसमें मैंने कनेक्ट किया है. ठीक है, तो अभी आप देखिए कि दिस वन इज माय करंट मीटर. इससे आपने को करंट कितना फ्लो होगा मिल जाएगा. ये दूसरा जो है,
ये एलईडी के अक्रॉस पैरेलल कनेक्शन मैंने किया है, तो इससे आपने को वोल्टेज मिल जाएगा। फिर ये लाइन में मैंने सीरीज में एक एमीटर कनेक्ट किया। फिर इसके बाद बल्ब नंबर एलईडी बल्ब 2 के अक्रॉस एक वोल्ट मीटर कनेक्ट किया। फिर यहाँ पर थोड़ा सा मैं ये इसको मॉडिफाई करता हूँ, मेरे से गलत हो गया, तो मैं फिर से ये एक बार सभी देखिए कनेक्शन कैसे करता हूँ। ठीक है, तो इसमें मैंने यहाँ पे एक पैरेलल कनेक्शन किया। ओके, ठीक है, ओके। ये हो गया पैरेलल कनेक्शन। अभी ये एलईडी के अक्रॉस पैरेलल कनेक्शन। ठीक है, अभी सभी एक बार देखिए कि ये जो वोल्ट मीटर्स एंड मल्टीमीटर्स कैसे कनेक्ट किया है। ये जो एमीटर्स होते हैं, एमीटर्स, ये एमीटर हमने सीरीज में कनेक्ट किया है। तो सीरीज का कनेक्शन देखिए इस हिसाब से किया जाता है। ये जो वोल्ट मीटर है ये लोड के अक्रॉस हमने पैरेलल कनेक्ट किया है। ठीक है, फिर उसके बाद यहाँ से जो आउटपुट आएगा, ठीक है, दूसरे बल्ब को जो जाने वाला है उसके बीच में ये दूसरा हमने क्या किया, एक एमीटर बिठा दिया करंट मेजर करने के लिए। एलईडी बल्ब नंबर 2 जो है उसके अक्रॉस फिर से ये वोल्ट मीटर है। एंड फिर दिस, उसके बाद एक फिर से एक एमीटर करंट मेजर करने के लिए, फिर से उसके बाद एक वोल्ट मीटर, और फिर उसके बाद एक एमीटर। तो इस हिसाब से हमने ये एमीटर का और वोल्ट मीटर का कनेक्शन किया है। तो मैं अभी ये सर्किट रन करूंगा। ठीक है, आप सभी देखिए, नाउ यू कैन सी एवरीबडी व्हाट इज द करंट एंड व्हाट इज द वोल्टेज अक्रॉस ईच बल्ब इन द सर्किट। तो यहाँ पर देखिए, तो मैंने सप्लाई अपना ये कितना था, सप्लाई वोल्टेज कितना था, 4 वोल्ट था। ठीक है, और यहाँ पे 3 बल्ब से, तो यहाँ पर देखिए कि इस हिसाब से जो वोल्टेज है वो वोल्टेज 4 वोल्ट 3 बल्ब में डिवाइड हो गया। तो हर एक में क्या वैल्यू कितना आया, कोई बता सकता है मुझे? यहाँ पे डिस्प्ले में है वैल्यू। हेलो, कैन एनीबडी कैन गिव मी द आंसर? हे बघा, परत एकदा सांगतो, सप्लाय व्होल्टेज 4 व्होल्ट दिलं होतं मी, ते 4 व्होल्ट 3 बल्ब मध्ये डिवाइड झालं, तर सांगा एका बल्बच्या अक्रॉस व्होल्टेज किती आलं? हॅलो, ऑफ माईक ऑफ, अनम्यूट करा आणि बोला. हॅलो, हा सगळ्यामध्ये डिवाइड झालं सर. समजलं का व्होल्टेज कसं डिवाइड झालं? आणि करंट बघा, करंटची व्हॅल्यू बघा, प्रत्येक ह्याच्यामध्ये करंटची व्हॅल्यू सेम आहे. सर्वांना ऑब्झर्व केलं का करंटची व्हॅल्यू सगळीकडे सेम आहे? हो सर. ओके, आता मी काय करतो, मी ह्याच्यामध्ये एक तुम्हाला एक सांगतो, एक एक ह्याच्यामध्ये मी एक मायनर चेंज करत आहे. आता तो मायनर चेंज कशा पद्धतीने अफेक्ट होतो ते मला सांगा बरं का. नाउ सी हियर, आय एम टेकिंग दिस मल्टीमीटर अगेन. आय एम पुटिंग दिस मल्टीमीटर हियर. ओके, आता हे मल्टीमीटरला मी आता सिस्टम सोबत कनेक्ट करतो. ठीक आहे, आता हे कनेक्शन कसं आहे, पॅरलल कनेक्शन आहे. आउटपुट जे ग्राउंडला लाईन जाते ना त्याच्यासोबत हे कनेक्शन आहे. आता मी हे सर्किट परत रन करतो. आता इथं बघा, इथं जे मी मल्टीमीटरचं हे ठेवलं होतं, म्हणजे करंट मीटर ठेवलं होतं, त्या करंट मीटर मध्ये मला रीडिंग दिसते. यहाँ पे मुझे करंट मीटर में रीडिंग दिखाई दे रहा है, लेकिन यही लाइन में मैंने क्या किया, वोल्ट मीटर प्लेस किया, तो मुझे यहाँ पे रीडिंग 0 दिखाई दे रहा है. ये ऐसा क्यों है? कोई मुझे इसका आंसर देगा? हेलो, क्वेश्चन समजला का तुम्हाला? सर कनेक्शन बरोबर आहे का? कनेक्शन बरोबर आहे. इथं व्हॅल्यू आली म्हणजे कनेक्शन बरोबर आहे. कनेक्शन मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. प्लस मायनस एकत्र जोडलेलं आहे आपण ग्राउंडला.
हा ग्राउंड सोबत आता इथं मग तसं इथं बघा ना, इथला पण जो व्होल्टमीटर लोड सोबतच्या अक्रॉस पॅरलल मध्ये कनेक्ट केलेला आहे आणि इथं पण आपण पॅरलल मध्येच कनेक्ट केलेलं आहे, त्यामुळे हे कनेक्शन बरोबर आहे. हॅलो, हा सर. हा कनेक्शन बरोबर आहे. इथं कनेक्शन बरोबर नसलं तर सर्किट रन झालंच नसतं. कनेक्शन बरोबर आहे म्हणून इथं व्हॅल्यू दाखवली ना आपल्याला 0 व्होल्ट्स. तर इथं 0 व्होल्ट्स का दाखवते, हा माझा क्वेश्चन आहे तुम्हाला. तिथं बल्ब नाही म्हणून का? नाही नाही, बल्ब नाही तसं काय हे नाहीये, म्हणजे ते पण एक बरोबर आन्सर आहे. पण जे करेक्ट आन्सर असा आहे की दिस लाईन इज कनेक्टेड टू द ग्राउंड. ओके, ही पुढे जाऊन ग्राउंड सोबत कनेक्ट होत आहे. ठीक आहे, मग ह्याच्यामुळे काय होऊन जातं की जो डिफरन्स आहे व्होल्टेजचा, जो डिफरन्स आहे ना, तो इथं कॅल्क्युलेट केला जातो. मग ह्या लाईन मध्ये दोन्ही ठिकाणी सेम वोल्टेज असल्यामुळे, दो साइड पे सेम वोल्टेज होने की वजह से ये वोल्टेज एक दूसरे के साथ, हम डिफरेंस अगर कैलकुलेट किया तो यहाँ पे अपने को 0 मिल जाएगा. तो इस वजह से ये 0 वैल्यू यहाँ पे आया. अगर यही पॉइंट मैं अभी इसको यहाँ से डिलीट करता हूँ और इस पॉइंट को मैं यहाँ पे सोर्स को कनेक्ट करता हूँ. ठीक है, ये जो सोर्स है सिस्टम का, ये सोर्स के साथ मैंने कनेक्ट किया यहाँ पे. ठीक है, ठीक है, ठीक है, ओके, चलिए. ठीक है, नाउ सी हियर, अभी ये जो दो पॉइंट है, ये दो पॉइंट मैंने कनेक्ट किया यहाँ पे, एक पॉइंट सोर्स से और दूसरा पॉइंट यहाँ से, ये जो है इसके ग्राउंड के, सर्किट के ग्राउंड से. नाउ आई विल सी द डिफरेंस. आई विल रन दिस सर्किट. सर आवाजच नाही येते सर. ओके ओके, बघतो आवाज. हॅलो, येतोय का आवाज आता? हॅलो हॅलो. हो सर आता येतोय. ओके, नाउ आई विल अगेन रन दिस सर्किट. येतोय सर आता. ओके, हाँ, नाउ सी हियर. नाउ अभी जो मल्टीमीटर था, जो वोल्ट मीटर को सेट करके मैंने ये सर्किट में अभी जो पुटअप किया था, तो अभी देखो यहाँ पे 4 वोल्ट आ रहा है. पहले अभी 4 वोल्ट क्यों आता होगा, इसका मुझे कोई आंसर दे सकता है अभी? एनीबडी कैन ऑफ यू कैन गिव मी द आंसर. यहाँ पे 4 वोल्ट क्यों आया? आपण सर आता ग्राउंडचा प्लसला घेतलेला आहे कनेक्शन. हा राईट. नाउ सी हियर, ह्या जो प्लस पॉइंट आहे हा आपण सोर्सला कनेक्ट केलेला आहे. इथं जिथपासून करंट येतो हा सोर्स पासून कनेक्ट केलेला आहे, आणि हा जो निगेटिव्ह टर्मिनल आहे हा आपण इथं ग्राउंडच्या ह्याला कनेक्ट केलेला आहे. मग आपला जो बॅटरीचा जो डिफरन्स आहे टोटल, तो इथं आपल्याला दिसून येतो. ठीक है, नाउ इस हिसाब से ये कंसेप्ट सभी को समझ में आया? हेलो, इज एवरीबडी एबल टू अंडरस्टैंड दिस कंसेप्ट नाउ? ये मल्टीमीटर कैसे कनेक्ट किया जाता है? हॅलो, हो सर. ओके ओके, मग मला आता सांगा, सर मी आता क्वेश्चन होता सर. हॅलो हॅलो, सर माझा क्वेश्चन होता सर. हा बोल बोल, क्वेश्चन काय आहे सांग. सर तिथं 4 व्होल्टच का आलं सर तिथं? हा, आता 4 वोल्ट, हे बघा इथं आपलं सोर्सचं व्होल्टेज किती आहे? इथलं व्होल्टेज सांग मला बॅटरीचं आपल्या. V1 किती आहे? हॅलो हॅलो सर आवाज बरोबर नाही. हॅलो, थोडं नेटचं प्रॉब्लेम. हा, आता येतोय का आवाज? हॅलो हॅलो हॅलो, आवाज येतोय का आता?
हो सर आता येतोय. हा, येतोय सर. आता मी एक्सप्लेनेशन देतो, लक्ष द्या आता. आता हे जे मल्टीमीटर आहे, जे शेवटचं मल्टीमीटर आहे ना, तर त्याचे 2 पॉइंट्स मी ह्या जो बॅटरी मधनं जे येणारं व्होल्टेज आहे त्याच्या सोर्स पॉइंटला इथं कनेक्ट केलेलं आहे. आणि हे जे दुसरं जे पॉइंट आहे ना, हा मी इथं ह्या वायर, जी वायर ग्राउंडला जात आहे त्या वायर, जी वायर ग्राउंडला जाते ना त्या वायर सोबत कनेक्ट केली. आणि ही पुढची ग्राउंडची वायर कुठे जाती, याच्या निगेटिव्ह टर्मिनल सोबत कनेक्टेड आहे. ठीक आहे. म्हणजे मी काय केलं, हे जे व्होल्टमीटर आहे हे मी डायरेक्ट या जो बॅटरी आहे या बॅटरीच्या अक्रॉस मी कनेक्ट केलेलं आहे. आता मला सांगशील का या बॅटरीच्या अक्रॉस व्होल्टेज किती आहे? सर 12. 12 नाही, 4 आहे, 4. इथं नीट बघ, 4 आहे. हो हॅलो, दिसतं का 4 व्होल्ट आहे इथं? हॅलो, हे हो बघ. सर दिसतंय. हा, 4 व्होल्ट आहे, मग त्यामुळे इथं 4 व्होल्ट आलं. ठीक आहे. हा, आणि हे जे 4 व्होल्ट आहेत या 3 सर लोडच्या एक अक्रॉस. प्रश्न होता माझा. हा बोला. हॅलो हॅलो. सर व्होल्टेज बॅटरीवर डिपेंड असतो का? हा, बॅटरीवर डिपेंडेंट आहे इनपुट व्होल्टेज. तुमची बॅटरी किती व्होल्टेजची त्याच्यावर तुमचं हे. आता इथं बघा, हे जे बॅटरी आहे ना, या बॅटरीचं 4 व्होल्ट आहे. यात हे सिरीज मध्ये 3 बल्ब लावले, त्या 3 बल्बच्या अक्रॉस डिवाइड झालेला आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामधनं जे आउटपुट इथला हा जो हे आहे ना, ठीक आहे, ह्याला मी कसं कनेक्ट केलं, ह्याच्या अक्रॉसच इनडायरेक्टली कनेक्ट केलेला आहे. एक ग्राउंडला कनेक्ट केलं आणि एक सोर्सला कनेक्ट केलेला आहे, त्यामुळे इथं 4 व्होल्ट आलं. हो सर. आता मी काय करतो, मी आता हे बघा इथं इकडे घेतलं म्हणजे सगळ्यांना समजून येईल. इनपुट 4 व्होल्ट, बॅटरी ह्याच्या बॅटरीच्या अक्रॉस 4 व्होल्ट, या एलईडीच्या अक्रॉस 1.33 व्होल्ट. ठीक आहे. मग ह्याच्या अक्रॉस 1.33 आणि ह्याच्या अक्रॉस 1.33. ठीक आहे. नाहीतर मी काय करतो, एक अजून तुम्हाला समजून घेण्यासाठी अजून एक सोपं करतो या डायग्रामला. ठीक आहे. अरे एक डिस्कनेक्ट झाला. हे बघा, आता मी काय करतो, एक ठीक आहे. आता हे कनेक्शन देखील, हे कनेक्शन बघा तुम्ही, हे तिन्ही बल्ब आहेत. या पहिल्या बल्बच्या इनपुटला आणि तिसऱ्या बल्बच्या आउटपुटला मी काय केलंय, एका मल्टीमीटर सोबत कनेक्ट केलंय. नाव आता बघा, आता जे व्होल्टेज आहे किती आलं, 4 व्होल्ट. म्हणजे काय झालं, हे 3, याचं 1.333 प्लस 1.333 प्लस 1.333 इक्वल टू याचं तिघांचं ऍडिशन केलं तर इथे येतं 4 व्होल्ट. ठीक आहे. आता एवढं समजलं का? इथलं जे इनपुट व्होल्टेज हो आहे सर. ते टोटल 3 बल्ब मध्ये इथं डिस्ट्रीब्युट झालेलं, हे समजलं का सर्वांना आता? हो सर. ओके. ठीक आहे. ओके. अजून कुणाला काही डाऊट आहे का? नाही सर. ठीक आहे. नाव आता आपण मी काय करतो, आपला टाइम संपत आलेला आहे आत्ताचा, तर मी आत्ताचं लेक्चर स्टॉप करतो. याचं रेकॉर्डेड व्हर्जन तुम्हाला आता ग्रुपवर पाठवतो. ठीक आहे. कुणाला डाऊट असेल तर त्यांनी परत ग्रुपवर हे एकदा बघून समजून घ्या. ठीक आहे. आणि साइड बाय साइड मी जे तुम्हाला मॅन्युअल पाठवले ते मॅन्युअल पण एकदा रीड करून घ्या. ठीक आहे. हो सर. ओके. नाव शॅल आय स्टॉप द लेक्चर नाव? सर रेग्युलर लेक्चर सुरू आहे का कॉलेजमध्ये? रेग्युलर म्हणजे तुमचे 2 वॅक्सिन झाले असले तर तुम्ही येऊ शकता. म्हणजे आपण ऑनलाईनच कंडक्ट करतोय, पण इथं साइड बाय साइड ऑनलाईन चालेल आणि तुम्ही इथं ऑफलाईन मध्ये बसाल असं. पण त्यासाठी तुमचे 2 वॅक्सिन होणं गरजेचं आहे. सर एक झालेली आहे. एक नाही, दोन्ही असणं गरजेचं आहे. आणि येताना तुमचं सर्टिफिकेट पण घेऊन यायचंय तुम्हाला. ठीक आहे. ओके. ठीक आहे. तोपर्यंत आपलं जवळपास ऑनलाईन ज्यांचं 2 वॅक्सिन झालेले आहेत
ते इथं ऑफलाईन लेक्चरला इथं येऊन बसू शकतात. ठीक आहे. आणि ज्यांचं वॅक्सिन पेंडिंग आहे, ठीक आहे, तर जोपर्यंत त्यांचं पूर्ण वॅक्सिन होत नाही तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं लेक्चर अटेंड करायचे आहेत. ऑनलाईन मधनं जर का तुम्हाला समजण्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्हाला जे रेकॉर्डेड लेक्चर असेल ते तुम्हाला सेंड केलेलं असेल, ते परत बघा तुम्ही एकदा आणि तुमचे डाऊट्स त्यातनं क्लिअर करा. ठीक आहे. ठीक आहे सर. Okay. So I will stop the Okay, lecture sir. now.